नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता चिंतन बैठकीची. बातमीचे प्रायोजक आहेत संत वामनभाऊ ट्रेडर्स, पाटोदा. घर बांधायचं असेल तर एकमेव ठिकाण. सविस्तर वृत्त असं आहे की माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं आहे की कार्यकर्त्यांनी पराभवानं खचून जाऊ नये. निवडणुकीत जय पराजय होतच असतो. मी राजकारण सोडणार नाही, लोकांसाठी राजकारण करीतच राहणार. पराभवानं खचून जाऊ नका, संघर्ष करत राजकारणातच राहणार, असं माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी येथे आयोजित कार्यकर्ता चिंतन बैठकीत बोलताना म्हणालेत. यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले की राज्यात महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं आहे. बीड जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्रीपदी नामदार पंकजाताई मुंडे आणि नामदार धनंजय मुंडे यांना संधी मिळाली आहे. त्यांचा कोणी सत्कार केला नसला तरी आपण आष्टीत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार पंकजाताई मुंडे, नामदार धनंजय मुंडे यांचा लवकरच भव्य सत्कार करू. कार्यक्रमाच्या प्रारंभी मस्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख आणि परभणी येथील कैलासवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन निलेश देवते, प्राचार्य बाळासाहेब खेमकर तर आभार सईद चौस यांनी मानले. या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. कारण मुख्यमंत्र्यांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं, त्यामुळं कन्फ्युजन होतं. मग अशा वेळेस अपक्ष करायचं तर समोरच्या पार्टी घ्यायची. तर मला असं वाटायचं आपल्या मतदारसंघाचा खूप तरुणांचा आग्रह होता की आपण तुतारीकडे जाऊ नये. आपण माझे काही मित्र तुम्हाला सांगायला हरकत नाही, राजेंद्र जगताप आपले माझे आमदार तुम्हाला माझ्याकडे घेऊन गेले. निवडणूक जाहीर झाली नव्हती त्यावेळेस. मला ते म्हणजे तुम्हाला जर तिकीट मिळालं नसेल तुम्ही अपक्ष निवडणूक लढू नका, तिकडे प्रयत्न करा, काय करायचं करा. नाही झालं पर्याय स्वातंत्र्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अशी काय आणखी लोक पण म्हणायचे. रामदास पण एका दिवशी आचार्य रामदास पडेचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला स्वतःकडेच राहायला पाहिजे, लोकांची तशी भावना आहे. नंतर 8 दिवसांनी रामदासचं मत बदललं. ते म्हणलं नाही आपण अपक्ष झालं पाहिजे. असं ते त्यावेळेस गोळ असतो. लोक वेगवेगळी मतं व्यक्त करत असतात, आपल्याला निर्णय घेता येत नाही. परंतु आजच्या काळात खरंच अपक्ष निवडणूक लढणं इतकं सोपं नाही. आपलं खूप वातावरण चांगलं होतं आणि मी असा निर्णय घेतला लोकसभेच्या अगोदरपासून की उमेदवार प्रथमताई असो, पंकजाताई जो कोणी असेल त्यासाठी मी 2 महिने मी एकटाच गावोगावी सभा तिकडे जेवण आणि असं खूप काम केलं. लोकसभेच्या पराभवानंतर मी विधानसभेला म्हणून आपण सगळे चाचपणी करू. बऱ्याच वेळा आपल्याला असं होऊ शकतो की तुम्ही जात नाही, गावांना भेटी देत नाही. म्हणून मी 4 महिने अगोदर जेवढी गावं आहेत, जेवढी वाड्या, मोठ्या मोठ्या गावात एक दिवस दिला. समजा म्हणून तर कडाला गावाच्या वस्तीने कधी केलेच नव्हते, पण कडा गावाला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत सगळ्या वस्त्या मी केल्या. वाड्या, वस्त्या, घरं, मोठी घरं, जिथे समजा भावकी 10 घरं वस्तू तिकडे गेलेत, त्या वस्तू मी गेलो. मी कसं काय अपक्ष उभं राहिले म्हणजे हो, मला पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणजे काय हरकत नाही. मी तेवढ्या वेळी त्यांना एक पत्र दिलं कामाचं. त्यांना म्हणलं हा लिंबादेवी ते दावडगाव रोड आहे ना, कॉन्क्रीटचा करायचं. मी पत्र दिलं. आणखी करायचं पत्र दिलं की हा रोड कॉन्क्रीटचा करा. कधी वेळेस पाहिजे मी जर असतो तर मी विधानसभेच्या प्रचारात हे आश्वासन दिलं होतं. मी जर आलो हा रोड आपण कॉन्क्रीटचा करू. कारण नगर बीडला जायला जवळ आंतरराष्ट्रीय रस्ता. परंतु लोकांना ते कदाचित मान्य नसेल. डॉक्टरांनी आपल्याला नाकारले असं म्हणतो. काय हरकत नाही, आपण काही दिवसांत राहू, पण राजकारण आपण सोडणार नाही. राजकारण मी सर्वजण मला प्रचाराच्या काळामध्ये सुद्धा खूप आनंद झाला. प्रचाराच्या काळामध्ये काही माणसं 78 साली 80 साली जे माझ्याबरोबर होते ते अजूनही माझ्याबरोबर आहे. एखाद्याचा मुलगा असं म्हणतो की दादा मला सांगून गेले की
धोंडे साहेबाच्या बाजूने राहायचं. मला त्याचं आपण वाटतं म्हणजे माझी ही जुनी मंडळी सुरुवातीच्या काळात तुम्ही आज